आपण बनवणार आहोत वाळाची भाजी। घेतलेत मी वाळ आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 कांदे, टमाटर आणि बटाटा, लसूण, मिरची आणि त्याच्यामध्ये टाकणार स्पिनच म्हणजे मी टाकणार आहे त्याच्यामध्ये पालक प्युरी करून टाकणार आहे। तेल गरम केलं आहे मी, त्यामध्ये बटाटे कापून टाकलेत, वाळ टाकलेत, वाळ सोडून घेतलेत मस्तपैकी, वाळ टाकले, चांगले परतवून घेऊया आपण यांना। परतवून झाल्यानंतर मिरची आणि पालकची मी प्युरी केली आहे ती आता ह्याच्यामध्ये थोडे हे शेकले का ती टाकायचं आहे। पालक आणि मिरचीची प्युरी टाकायची आहे। ती टाकल्यानंतर मस्तपैकी आपण हे परतवून घेऊया वापस। वाव जो सुगंध सुटला आहे ना, मस्तपैकी। आता त्याच्यामध्ये कांदा, टमाटर आणि लसूणची पेस्ट टाकूया आणि मिक्स करूया चांगलं मस्त मसाला शेकेपर्यंत। नंतर त्याच्यामध्ये हळदी, तिखट टाकून एकदम सिंपल, ह्याच्यामध्ये जास्त गरम मसाला वगैरे वापरायचाच नाही। स्वादानुसार नमक टाकून 1-2 ग्लास पाणी टाकून नंतर हे थोडा वेळ झाकून ठेवूया। झाकून ठेवल्यानंतर आपली वाळाची भाजी एकदम रेडी तयार आहे। गार्निशिंगला टाकूया कोथिंबीर। वाव, यम्मी यम्मी दिसते, हा दिसते आणि एकदम मस्त सुगंध सुटला आहे। वा गाईस बघा, पालक आणि वाळाची भाजी करून त्याच निमित्ताने पालक मुलांच्या पोटात जाईल, नाही तर पालक तर तसे मुलं खातच नाही, हाय ना युवराज। वा, पालक वाळाची भाजी, वाव यम्मी यम्मी, खाएगा बेबी कौन?